नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकाश या पाठातील आणखी एक महत्त्वाची संकल्पना अभ्यासणार आहोत. त्याला म्हणतात प्रकाशाचे अपस्करण म्हणजेच डिस्पर्शन ऑफ लाईट. विद्यार्थी मित्रांनो, न्यूटन या शास्त्रज्ञाने असं प्रतिपादन केलं होतं की प्रकाश जो आहे तो 7 मूलभूत रंगांचा बनलेला असतो, परंतु आपल्याला मात्र हा प्रकाश रंगहीन दिसतो. याचं कारण असं आहे की प्रकाश ज्या 7 मूलभूत रंगांचा बनलेला असतो ते 7 मूलभूत रंग आपल्याला काही विशिष्ट प्रकारच्या माध्यमातच अनुभवायला मिळू शकतात आणि त्याच प्रकारचं एक महत्त्वाचं माध्यम आहे प्रिझम. प्रिझम या पारदर्शक माध्यमात आपण प्रकाशाचे 7 रंग स्पष्टपणे अनुभवू शकतो. का मग असं? याचं कारण असं आहे की न्यूटनच्या त्याच सिद्धांतानुसार प्रकाश ज्या 7 मूलभूत रंगांचा बनलेला आहे ते 7 रंग आपल्याला तेव्हाच बघायला मिळू शकतात जेव्हा एखाद्या पारदर्शक माध्यमात, उदाहरणार्थ प्रिझम सारखं माध्यम असेल समजा, जर प्रकाशाचा वेग त्याच्या तरंग लांबीनुसार बदलत असेल तरच त्या प्रकाशाचे आपल्याला 7 वेगवेगळे रंग, 7 वेगवेगळ्या रंगांचा वर्णपट अनुभवायला मिळू शकतो. मग आपण आज इथे तोच वर्णपट कसा तयार होतो आणि त्या वर्णपटामध्ये कोणकोणत्या रंगांचा समावेश होतो याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, प्रिझम हे काचेचं पारदर्शक माध्यम असून सामान्यपणे 3 आयताकृती पृष्ठभागांचं बनलेलं असतं. जेव्हा एखाद्या प्रिझमवर आपाती किरण जर तिरकस पडला तर प्रिझम या पारदर्शक माध्यमामध्ये त्या आपाती किरणाच्या प्रसारणाच्या दिशेत बदल होऊन त्याचं 7 मूलभूत रंगात विभाजन होतं. हे 7 मूलभूत रंग आपाती किरणाच्या प्रसारणाच्या दिशेपेक्षा वेगळे असतात. म्हणजेच थोडक्यात इथे अपवर्तनाचा नियम देखील लागू होतो. म्हणजे जेव्हा आपाती किरण प्रिझम मध्ये प्रवेश करतो तेव्हा सगळ्यात अगोदर त्याचं अपवर्तन घडून येतं आणि अपवर्तनानंतर या माध्यमामध्ये त्या प्रकाशाचा वेग त्याच्या तरंग लांबीनुसार बदलतो. म्हणून एका किरणाचं रूपांतर 7 भिन्न भिन्न रंगांमध्ये होतं. यालाच आपण प्रकाशाचे अपस्करण असं म्हणतो. दुसऱ्या बाजूने पारदर्शक माध्यमातून ते 7ही रंग आपल्याला बाहेर आलेले दिसतात. त्या रंगांना आपण अनुक्रमे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा या नावाने ओळखतो. त्यांना शॉर्टकट मध्ये ता, ना, पी, ही, निपाजा किंवा इंग्रजीमध्ये व्हिब्ग्योर असं म्हणतात. मित्रांनो, जर या ठिकाणी स्तंभिका काढली आणि आपण या प्रत्येक रंगाच्या किरणामध्ये झालेलं विचलन जर अभ्यासलं तर आपल्याला असं लक्षात येतं की या 7 रंगांपैकी आपाती किरणाच्या तुलनेत सर्वात कमी विचलन झालेला रंग आहे तांबडा आणि आपाती किरणाच्या तुलनेत सर्वात जास्त विचलन झालेला रंग आहे जांभळा. त्यामुळे आपण सामान्यपणे असं म्हणतो तांबड्या रंगाचं विचलन सर्वात कमी होतं. ज्या रंगाचं विचलन सर्वात कमी होतं लक्षात ठेवा त्याची तरंग लांबी सर्वात जास्त असते. म्हणूनच आपल्याला उगवताना आणि मावळताना सूर्य जो आहे तो तांबडा दिसतो. त्यानंतर दुसरा सर्वात जास्त विचलित होणारा रंग आहे जांभळा. जांभळ्या रंगाचं विचलन खूप जास्त होतं परंतु त्याची तरंग लांबी मात्र कमी असते. त्यामुळे आपल्याला आकाशाचा रंग जांभळा दिसतो. ज्या रंगाचं विचलन सर्वात कमी होतं म्हणजेच तांबडा रंग, त्याला विचलनाचा लघुत्तम कोन असं म्हणतात. त्याला लघुत्तम कोनाला डेल्टा मिनिमम या चिन्हाने दर्शवितात. आणि ज्या जांभळ्या रंगाचं विचलन सर्वात जास्त होतं त्याला विचलनाचा महत्तम कोन असं म्हणतात. विचलनाचा महत्तम कोन हा डेल्टा मॅक्स या चिन्हाने दर्शविला जातो. तर मग आज आपण अभ्यासलं की प्रिझम या पारदर्शक माध्यमात प्रकाशाचं विभाजन किंवा पृथक्करण त्याच्या 7 मूलभूत रंगात कशा पद्धतीने घडून येतं. याच अपस्करण आणि आपण या अगोदर अभ्यासलेली एक संकल्पना अपवर्तन या दोन्हीशी संबंधित आणखी एक महत्त्वाची घटना जी निसर्गामध्ये घडते विशेष करून पावसाळ्यात ती म्हणजे इंद्रधनुष्य. मित्रांनो, जेव्हा जेव्हा पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य तयार होतं लक्षात ठेवा इंद्रधनुष्यामध्ये आपल्याला प्रकाशाचे रंग दिसतात परंतु इंद्रधनुष्याची निर्मिती हा केवळ अपस्करणाचा परिणाम नसून इथे 3 प्रकाशाच्या संकल्पनांचं एकत्रीकरण झालेलं असतं. समजा हा एक पाण्याचा थेंब आहे. या पाण्याच्या थेंबावर एक प्रकाश किरण पडला तेव्हा सर्वात सुरुवातीला या प्रकाश किरणाचं त्या थेंबामध्ये अपवर्तन घडून येतं. अपवर्तनासोबतच या थेंबामध्ये प्रकाशाचा वेग त्याच्या तरंग लांबीनुसार बदलत असल्यामुळे
त्याचं विभाजन 7 मूलभूत रंगांमध्ये होतं आणि त्याचबरोबर त्याच थेंबामधून ते रंग पुन्हा संपूर्ण आंतरिक परावर्तनानंतर जो कोणी निरीक्षक असेल त्याच्या डोळ्यापर्यंत पोहोचण्याचा भास निर्माण होतो। या 3 संकल्पनांनाच एकत्रितपणे आपण इंद्रधनुष्यांची निर्मिती असं म्हणतो, ज्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला प्रकाशाचं अपवर्तन, त्यानंतर प्रकाशाचं अपस्फरण म्हणजेच 7 रंगात विभाजन आणि तिसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे ज्याच्यामुळे इंद्रधनुष्य अनुभवायला मिळतं तो म्हणजे संपूर्ण आंतरिक परावर्तन। मित्रांनो, संपूर्ण आंतरिक परावर्तन हा फक्त आणि फक्त आपला दृष्टीभ्रम आहे। प्रत्यक्षात संपूर्ण आंतरिक परावर्तन घडून येत नाही, कारण प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात गेलेले असतात। त्यामुळे लक्षात ठेवा, इंद्रधनुष्याची निर्मिती हा केवळ अपस्फरणाचा परिणाम नसून तो प्रकाशाचं अपवर्तन, प्रकाशाचं अपस्फरण आणि संपूर्ण आंतरिक परावर्तन यांचा परिणाम आहे।